दम नाव झालं पडलं त्याचं. आणि अशामध्ये त्या दम राजाने कलिंग देशामध्ये जेवढे जेवढे काही शिव मंदिर आहेत त्या शिव मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुढे प्रत्येक शिव मंदिरामध्ये दिव्याची रोषणाई केली. आणि मग नंतर तो अनेक वर्ष राजसत्ता उपभोगून मृत्यूला प्राप्त झाला. आणि मृत्यूला प्राप्त झाल्याच्या नंतर तो दम सुद्धा कैलासाला गेला. परत त्याच्या तिसऱ्या जन्मामध्ये तो कुबेर झाला. बरं का. आणि संपूर्ण धनाचा राजा करून टाकलं भगवान शंकराने कुबेराला. मी मगाशी बोललो ना, देह हे काळाचे, धन कुबेराचे. सगळं धन कुबेराचं आहे. आपलं काय इथं, आपलं असतं तर सोबत नेलं असतं ना. नेता येतं का काही सोबत. सज धज के जिस दिन मौत की, सज धज के जिस दिन मौत की सहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. पर खोल के ले तू पंछी पिंजरा तोड़ के उड़ जा, माया महल के सारे बंधन छोड़ के उड़ जा. धड़कन में जिस दिन मौत तेरी गुनगुनाएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. अशी गत आहे आपली. ज्या दिवशी प्रत्यक्षात मृत्यू तुमच्या दारात उभा असेल त्या दिवशी तुमची धन दौलत संपत्ती हे सगळं बाजूला राहील. बरं का. एका म्हाताऱ्याची म्हातारी मेली. उलट झालं, म्हातारीचं म्हातारं मेलं. आहे की नाही. म्हातारी लागली रडायला मोठ्या मोठ्यानं. म्हातारीचा एकच दणका होता, माय लय बाहेर रडतं स्वर काढून. तार शेडचा पंचम काढतात पारवर. लागली रडायला. यांना बाळी फार आवडायची. काय म्हणायची, म्हाताऱ्याला कानात घालायची बाळी. बाळीच म्हणतात त्याला. आहे का नाही. इतकी आवडायची इतकी आवडायची इतकी आवडायची. आहे का नाही. शेजारीन हुशार होती. ती म्हणली, माय कानात बाळी राहिली वाटायला. म्हाताऱ्याच्या कानातली बाळी काढली. म्हातारीची थंड झाली. दिवसाचं होईपर्यंत हो का चुकीर नाही. कशासाठी रडत होती. अंगावर सुवर्ण अलंकार राहिले म्हणून. बांधवनिया देती यमाची हाती, भूषणे ती घेती काढवणिया. धन दौलत आपली नाही का, नेता येत नाही ना का, आपली नाही. कुणाचे, कुबेराचे. कुणी दिलं, आशुतोष महादेवानं दिलं कुबेराला. बर का. कलिंग देशाचा तो अरिंदमाचा पुत्र दम राजा झाला. इथपर्यंत ऐकलं. राजा मेल्याच्या नंतर पुढे धनाचा राजा कुबेर झाला. तिसऱ्या जन्मामध्ये तोच गुणनिधी. गुणनिधीने विचार केला, फक्त बोटभर वाद जर मी आशुतोष महादेवाला शंकराच्या देवळात लावली तर त्यानं मला एवढं दिलं एवढं दिलं एवढं दिलं. आहे का नाही. त्याची गणना करता येत नाही. एवढं दिलं. त्याच्या ऋणातून काहीतरी उक्का होईना पण उतराई झालं पाहिजे. बरं का. माणसावरती 3 ऋण असतात. ऐका कोणते कोणते ऋण. एक आहे देव ऋण, दुसरं आहे ऋषी ऋण आणि तिसरं आहे मातृपितृ ऋण. आणि या 3ही ऋणातून माणसानं उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरं का. पुढे 2 ऋण वाढले. एक समाज ऋण आणि दुसरं देशाचं ऋण. बरं का. देशाचं ऋण कशानं फेडता येतं, देश सेवा करून फेडता येतं देशाचं ऋण. समाजाचं ऋण कशानं फेडता येतं, समाज सेवा करून फेडता येतं. बरं का. देशाचं ऋण फेडण्यासाठी आहे का नाही सज्ज आहेत शिपाई. आहे का नाही. कसं
बहे खून मेरा चमन के लिए। बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए। देशाचं ऋण फेडता येतं, समाजाचं ऋण फेडता येतं समाज सेवा करून, देशाचं ऋण फेडता येतं देश सेवा करून, आहे का नाही? सज्जनांनो, भोजन करत असताना शेतकऱ्याची आणि शयन करत असताना वीर जवानाची आठवण केल्याशिवाय झोपू नका. का? या देशातला शेतकरी सुखी तर समाज सुखी. बरं का? शेतामध्ये शेतकरी कष्ट करतो म्हणून आपल्या ताटामध्ये अर्धी भाकरी प्राप्त होते आपल्याला. बरं का? बरेच लोक माजल्यासारखं वाटोळं करतात, आहे का नाही? मी सांगत असतो, उतना ही लेना थाली में, उतना ही लेना थाली में, व्यर्थ न जाए नाली में. महाराज, आम्हाला हिंदी कळत नाही ना तेवढी, तेवढंच घ्या ताटात जेवढं बसेल पोटात. बरं का? मी सांगत असतो, भोजन करत असताना त्या शेतकऱ्याची आठवण करा. अरे कोणीतरी याच्यासाठी, या अन्नासाठी घाम गाळला असेल तेव्हा हे माझ्या ताटात प्राप्त झालंय. आणि शयन करत असताना, रात्री झोपत असताना त्या सैनिकाची आठवण करा. थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के दस दस सोए ने मारा. जब समय आया कह गई अब मरवे, खुश रहना खुश प्यारो, खुश रहना खुश प्यारो. अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी. अमर मी सांगत होतो, 5 ऋण आहेत आपल्यावरती. मनुष्य जन्माला आलात ना, 5 ऋणामध्ये आहेत आपण. पहिलं आहे देव ऋण, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गुण आईन तयाचे. दुसरं आहे संत ऋण, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. भक्तिपंथ दाखवला ना साधूनी, ऋण आहे आपल्यावरती. तिसरं ऋण आहे मात्र पित्र ऋण, ज्यांनी आपल्याला, हे का नाही, अनंत यातना त्या माईनं सहन केल्या आणि आपल्याला जन्माला घातलं.
बापाचं माईचं ऋण आहे आपल्यावर, बरं का. तिसरं ऋण समाज ऋण, चौथं ऋण देश ऋण. माणसानं या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न निश्चित केला पाहिजे. होता येत नाही या ऋणातून उतराई, नाही, कधीच होता येत नाही. मायबापाच्या ऋणातून तर कधीच उतराई होता येत नाही, बरं का. म्हणतात ना, आपल्या कातड्याचे जोडे जरी करून त्यांच्या पायात घातले ना, तरी सुद्धा उतराई होऊ शकत नाही माणूस. पण प्रयत्न केला पाहिजे ना. सासवडच्या घाटामध्ये 3दा घसरून पडलं तरी चढण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे ना वारीत, आहे की नाही? केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. कुबेराने विचार केला, अरे बोटभर बातमी लावली देवाला, तर मला त्यानं एवढं दिलं, त्याच्या ऋणातून उतराय झालं पाहिजे मी. आणि मग कुबेराने भगवान शंकराला राहण्यासाठी त्रिकूट नावाच्या पर्वतावरती एक सोन्याची नगरी निर्माण केली, बर का. सुंदर असे विशाल तटबंदी आहे. विश्वकर्मा महाराजांना सांगितलं, बर का, आणि सोन्याची नगरी निर्माण केली, बर का. 4.5 तासात सोन्याची नगरी निर्माण झाली. काय सामर्थ्य विश्वकर्मा महाराजांचं! किती वेळात? 4.5 तासात. एका मुहूर्तामध्ये, 4.5 तासाचा एक मुहूर्त असतो, एका मुहूर्तात नगरी तयार झाली, बरं का. आता घर बांधल्याच्या नंतर वास्तुशांती करतात का तुमच्या इकडे? हो का नाही? वास्तुशांती का करावी बरं वास्तुशांती? आम्हाला काय माहिती, बामन म्हणला म्हणून आम्ही करतो. आगे से आई पीछे धकाई, पीछे से आई आगे धकाई, है का नाही? मागून आलं म्हणून पुढे चाललंय. छकीनं केलं म्हणून ठकीनं केलं, ठकीनं केलं म्हणून गंगीनं केलं, है का नाही? असं चाललंय आपलं. रूढ पडली आहे. वास्तुशांती का करायची? इथं होतो ना आपण, वास्तुशांती करावी का? गोड कारण आहे त्याचं. वास्तुशांती का करायची? एक वास्तू नावाचा राक्षस होता, वास्तू नावाचा. भगवंताने त्याला मारण्यासाठी आहे की नाही हात जोडले. अरे त्रास देऊ नको लोकांना तू. वास्तून सांगितलं, महाराज देवा मला राहायला जागा द्या ना एखादी, बरं का. आणि मग वास्तू नावाचा राक्षस नवीन त्या घरामध्ये राहायला लागला, बरं का. आणि त्याला बाहेर काढण्यासाठी त्याची शांती करावी लागत असते. तोपर्यंत जात नाही वास्तू बाहेर त्या घराच्या. 2-3 कारण आहेत त्याची, असो तर आपला विषयही नाही, सांगून जातो. घराचा पाया खोदत असताना बाबा, किड्या मुंग्याची घर असतात खाली, 1 2 3. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. घर बांधत असताना पाया खोदावा लागतो की नाही?